या चॅनलवरील सर्व कथा काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी सादर केल्या जातात. अंधश्रद्धा किंवा कोणत्याही अलौकिक गोष्टींचं आम्ही समर्थन करत नाही. काही वाटा अशा असतात ज्या दिवसा अगदी साध्यासुध्या दिसतात, पण पौर्णिमेच्या रात्री मात्र त्याच वाटेवर पाऊल टाकलं की माणूस नुसता रस्ता चुकत नाही, तर रस्ताच माणसाला चुकवतो, असं गावाकडचे जुने लोक सांगतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे 1985 साली मराठवाड्यातील एका छोट्याशा गावात घडलेला एक थरारक सत्य अनुभव. एका अशा माणसाचा जो भूताखेतांच्या गोष्टीवर नेहमी खिल्ली उडवत असे, पण एका रात्री तमाशा पाहायला निघाल्यावर त्याच्यासोबत असं काही घडलं की त्या घटनेची चर्चा आजही त्या गावातल्या म्हाताऱ्या माणसांच्या तोंडी ऐकायला मिळते. नेमकं त्या रात्री त्याला काय दिसलं होतं? तो खरोखरच चकव्यात अडकला होता की त्यामागे काही वेगळंच गूढ दडलं होतं? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या चॅनलवर डिव्हियन स्टोरी टेलर 2.0 या चॅनलवर स्वागत आहे. सादर करत आहे एक थरारक सत्य अनुभव, चकवा. पण कथा सुरू करायच्या आधी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीनच असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनचे बटनही दाबा, म्हणजे पुढे नवीन कथा अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तसेच कथा आवडली तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला हाईप करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि तुमच्या गोड गोड प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. चला तर सुरू करूया आपला आजचा अनुभव. मित्रांनो, आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो माझ्याच गावात घडलेला आहे. ही गोष्ट मला कुणाकडून ऐकीव नाही तर माझ्या आजीकडून ऐकायला मिळाली होती. माझं बालपण गावातच गेलं. त्या काळी उन्हाळा असो किंवा हिवाळा, रात्री अंगणातच अंथरूण टाकून झोपायची पद्धत होती. जेवणं आटोपली की सगळी भावंड आणि चुलत भावंड आजीसोबत गोळा व्हायचो. वर लखलखणारं चांदणं, थंडगार वारा, दूरवर रातकिड्यांचा किर्र आवाज आणि मधोमध बसलेली आमची आजी. मग सुरू व्हायचा गोष्टींचा फड. आजी रामायण, महाभारत, राजा राणी, देवधर्म अशा कितीतरी गोष्टी सांगायची. पण आमचं बालमन मात्र त्या गोष्टींपेक्षा भूताखेतांच्या, चकव्यांच्या, हडळींच्या आणि गावोगावी घडलेल्या रहस्यमय घटनांच्या गोष्टी ऐकण्यासाठीच जास्त हट्ट करायचं. मग आजीही आमचा हट्ट पुरवायची. आजही मला चांगलं आठवतं. पौर्णिमेची एक लख्ख रात्र होती. चंद्राच्या दुधाळ प्रकाशानं सगळं अंगण उजळून निघालं होतं. आम्ही सगळे आजीच्या शेजारी अंथरुणावर पडून तिची गोष्ट ऐकत होतो. तेव्हा आजीने आम्हाला आमच्या गावात घडलेली ही अंगावर शहारे आणणारी घटना सांगितली होती. तीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. काळ साधारण 1985चा असेल. त्या काळात गावाकडचं जीवन म्हणजे साधं, सरळ आणि पूर्णपणे निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असायचं. बाजरी, ज्वारी, गहू, कापूस, सूर्यफूल ही शेतकऱ्यांची प्रमुख पिकं होती. पाऊस वेळेवर झाला तर वर्ष सुखात जायचं, नाहीतर सगळ्या गावाची चिंता वाढायची. गरजा कमी होत्या, पण माणसांमधला जिव्हाळा आणि आपुलकी मात्र अफाट होती. आमच्या गावाच्या वेशीवर एक भलं मोठं चिंचेचं झाड होतं. आज ते तोडण्यात आलं आहे. त्याच्या दाट सावलीखाली एक प्रशस्त मोकळं मैदान होतं.
आजही ती जागा डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते. ती एका मारवाडी व्यापाऱ्याची होती. तो गावचा नसला तरी गावकऱ्यांना त्या जागेचा वापर करण्यास तो कधीच मज्जाव करत नसे. त्यामुळे गावातल्या जवळजवळ सगळ्याच बैलगाड्या त्या चिंचेच्या झाडाखालीच उभ्या असायच्या. आमचं बालपणही त्या चिंचेच्या झाडाखालीच गेलं. शाळा सुटली की मित्रांचा घोळका तिथे जमायचा. गोट्या, आंब्याच्या कोया, लंगडी, विटीदांडू, लपंडाव असे कितीतरी खेळ संध्याकाळ होईपर्यंत रंगायचे. त्या झाडाची सावली म्हणजे आमच्यासाठी खेळाचं मैदान, गप्पांचा अड्डा आणि बालपणाचा एक अविभाज्य भाग होता. त्या काळी बैलगाडी ही केवळ प्रवासाचं साधन नव्हती, तर गावच्या जीवनाचा कणा होती. माल वाहतूक असो, शेतमाल बाजारात न्यायचा असो, लग्न समारंभ असो किंवा मामाच्या गावाला जायचं असो, बैलगाडीशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. गावचा सगळा कारभार बैलगाडीवरच चालायचा. आमच्या गावच्या आसपास पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली अनेक मोठी गावे होती. त्या गावांच्या यात्रा जत्रा दूरपर्यंत प्रसिद्ध होत्या. प्रत्येक जत्रा साधारण 2 दिवसाची असायची. पण आमच्या मराठवाड्यात त्या 2 दिवसांना वेगळीच नावं होती, ताजी जत्रा आणि शिळी जत्रा. ताज्या जत्रेला गावात पाय ठेवायलाही जागा नसायची. पंचक्रोशीतून लोक बैलगाड्या, सायकली आणि पायीसुद्धा जत्रेला यायचे. शिळ्या जत्रेला गर्दी थोडी कमी असायची, पण उत्साहात मात्र कुठेही कमी नसायची. जत्रा म्हणजे लोकांसाठी मोठी मेजवानीच. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांबरोबरच व्यापारी, खेळणी विकणारे, मिठाईवाले, बांगड्यावाले सगळ्यांनी गाव गजबजून जायचं. गरमागरम तळलेली मिरची भजी, जिलेबी, रेवड्या, फुटाणे, उसाचा रस, रंगीबेरंगी खेळणी, मुलांसाठी राजपाळणा आणि आकाशपाळणा, प्रत्येक गोष्टीचं एक वेगळंच आकर्षण असायचं. रात्री व्हीसीआरवर किंवा टुरिंग टॉकीजमध्ये लागलेले चित्रपट पाहण्यासाठीही मोठी गर्दी उसळायची. पण या सगळ्या जत्रेंमध्ये खरं आकर्षण असायचं ते म्हणजे तमाशा. ढोलकीचा आवाज कानावर पडला की तमाशाच्या कनातीकडे लोकांची पावलं आपोआप वळायची. पेट्रोमॅक्सच्या उजेडात रंगणाऱ्या लावण्या, सोंगाड्याचे विनोद, सवाल जवाब आणि रात्रभर चालणारा फड पाहण्यासाठी गावचे पाटील, पुढारी, शौकीन मंडळी आणि तरुणाई मोठ्या उत्साहाने जमायची. त्या काळी एक गोष्ट ठाम मानली जायची, ज्या जत्रेत तमाशा नाही ती जत्रा कसली. तमाशाचा नाद असलेला असाच एक अवलिया आमच्याही गावात होता. बाळू नाव होतं त्याचं, पण अख्खं गाव त्याला सोंगाड्या बाळू म्हणूनच ओळखायचं. वय असेल साधारण 30-32. अंगापिंडाने धिप्पाड, भरदार मिशा, गव्हाळ रंग आणि चेहऱ्यावर कायम हसू. गावात कुठेही 4 माणसं जमली की बाळू तिथे असायचाच. त्याच्या एखाद्या कोटीने किंवा नकलीने क्षणात हशा पिकायचा. सोंगाड्या हे नाव त्याला उगाच पडलं नव्हतं. गणपती उत्साहात गावच्या चावडीसमोर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात तो अगदी हिरिरीने भाग घ्यायचा. कधी बाईचं सोंग घेऊन असा नाचायचा की समोरच्या बायकाही थक्क व्हायच्या, तर कधी दारुड्याची अशी हुबेहूब नक्कल करायचा की खराखुरा दारुडाच समोर उभा आहे की काय असा भास व्हायचा. गावातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला बाळूचा लळा होता. मनानेही तो तितकाच दिलदार आणि बेधडक होता. अंधार, रान, स्मशान, भूताखेतांच्या गोष्टी या सगळ्यांवर तो नेहमी हसायचा. गोष्ट आहे 1985 सालच्या जानेवारी महिन्यातल्या एका कडाक्याच्या थंडीच्या रात्रीची. जवळच्याच गावात मोठी यात्रा भरली होती. पंचक्रोशीत त्या यात्रेची मोठी ख्याती होती, तशी आजही आहे. दिवसभर देवदर्शन, बाजार, खरेदी आणि रात्री गाजणारा तमाशा. त्यामुळे आसपासच्या गावातून बैलगाड्या, सायकली आणि पायी चालतही लोक यात्रेला जायचे. बाळू तर तमाशाचा अगदी नादीच होता. दिवसभर शेतात राबूनही त्याच्या डोळ्यासमोर
तमाशाचा फड उभा असायचा. त्या दिवशीही दिवसभर शेतात राबून तो संध्याकाळी गावात आला आणि सोबतीच्या शोधात गावभर एक चक्कर मारली. सर्वात आधी तो गणूच्या घरी गेला, पण मागच्या वर्षी तमाशा पाहून उशिरा घरी आल्यामुळे घरात झालेल्या भांडणाची आठवण अजून ताजी असल्यामुळे गणूने यंदा यात्रेला जाण्यास साफ नकार दिला. त्यानंतर बाळू पांड्याकडे गेला, पण त्यानेही काहीतरी कारण सांगून टाळलं. मग अजून 2-3 मित्रांना त्याने विचारलं. कुणी आधीच जत्रेला जाऊन आलं होतं, कुणी दुसरं काम असल्याचं सांगितलं, तर कुणी कडाक्याच्या थंडीचं कारण पुढे केलं. शेवटी सोबत यायला एकही माणूस तयार झाला नाही. तेव्हा बाळू मिशीवर ताव देत स्वतःशीच हसला. आजकाल तमाशेपेक्षा बायकांचीच भीती सगळ्यांना जास्त वाटू लागली आहे, असा विनोद करत तो घरी परतला. बाळूची बायको स्वभावाने अतिशय साधी आणि काळजी करणारी होती. तिने त्याला एकट्याने जत्रेला जाऊ नका अशी विनंती केली, पण तमाशा म्हटलं की बाळू कोणाचंच ऐकत नसे. तिला काळजी वाटू नये म्हणून त्याने खोटंच सांगितलं की गावातला एक सोबती सोबत येणार आहे. ते ऐकून तिचा जीव थोडा भांड्यात पडला आणि तिने त्याला जेवायला वाढलं. जेवण आटोपताच बाळूने हौशेने पांढरा शुभ्र नक्षीदार सदरा अंगावर चढवला. खाली स्वच्छ धोतर नेसलं, डोक्यावर तुऱ्यावाला फेटा बांधला, चेहऱ्यावर हलकी पावडर लावली, कपाळावर गंध चढवला आणि आरशात स्वतःकडे पाहत मिशीवर ताव दिला. त्याचा तो साज पाहून बायकोलाही हसू आवरेना. तिने त्याला वेळेत घरी परतण्याची ताकीद दिली. बाळूनेही तिला काळजी करू नकोस म्हणून सांगितलं आणि हसतच घराबाहेर पडला. गोठ्यात जाऊन त्याने बैलांना सोडले, गाडीला जुंपले आणि पेटता कंदील बैलांच्या खांद्यावरील जोच्या मध्यभागी बांधला आणि तो निघाला. बैलांच्या गळ्यातले पितळी घुंगरू मंजूळ आवाज करत होते. हळूहळू बैलगाडी गावाच्या वेशीबाहेर पडली आणि बाळूच्या आयुष्यातल्या सर्वात भयान प्रवासाला सुरुवात झाली. 2 गावांना जोडणारा मुख्य रहदारीचा रस्ता थोडा लांबचा होता. वेळ वाचावी म्हणून बाळूने शेताच्या बांधावरून जाणारी शिवेची वाट धरली. त्या रस्त्याची त्याला चांगलीच सवय होती. दिवसा कितीतरी वेळा तो या वाटेने आला गेला होता, पण आज काहीतरी वेगळं होतं. ती रात्र पौर्णिमेची होती. आकाश अगदी स्वच्छ आणि निरभ्र होतं. पूर्ण कलेचा चंद्र डोक्यावर लखलखत होता. त्याच्या दुधाळ चांदण्याने सगळं शिवार रुपेरी उजेडात न्हावून निघालं होतं. बांध, झाडं, शेतं, दूरवरचे चढ उतार सगळंच इतकं स्पष्ट दिसत होतं की जणू निसर्गानेच यात्रेसाठी चांदण्याची रोषणाई केली होती. रात्रीचे साधारण 8 वाजले असतील. सुगीचे दिवस असल्यामुळे दोन्ही बाजूंना उभी असलेली ज्वारी माणसांच्या डोक्यापेक्षाही उंच वाढली होती. ज्वारीच्या दाट पिकातून जाणारी ती अरुंद वाट एखाद्या भुयारासारखी भासत होती. वाऱ्याची एखादी मंद झुळूक आली की ज्वारीची कणस अलगद सळसळ करायची आणि त्या शांततेत तो आवाजही कुणीतरी धपक्या पावलांनी मागून चालत येत असल्याचा भास निर्माण करायचा. थंडीमुळे बाळूने अंगाभोवती जाड रग घट्ट लपेटली होती. खिल्लारी बैलांची जोडी अगदी ऐटीत चालत होती. त्यांच्या खांद्यावरच्या जोच्या मध्यभागी कंदील बांधलेला होता. गाडी हलली की कंदीलही हलकेच डोलायचा आणि त्याचा पिवळसर उजेड बैलांच्या पाठीवर, चाकांवर आणि समोरच्या वाटेवर नाचू लागायचा. बैलांच्या गळ्यातले पितळी घुंगरू लयबद्ध वाजत होते. त्या शांत शिवारात त्यांचा मंजूळ नाद दूरपर्यंत घुमत होता. त्या आवाजाने बाळूचं मन नकळत थेट तमाशाच्या फळात जाऊन पोहोचलं. ढोलकीचा ठेका, घुंगरांचा छुमछुम नाद, रंगमंचावर फिरणाऱ्या नृत्यांगना, रसिकांच्या टाळ्या
तो क्षणभर त्या कल्पनेत इतका रमला की आपण बैलगाडीत बसलो आहोत याचंही त्याला भान राहिलं नाही. तेवढ्यात गाडीचं चाक एका मोठ्या खड्ड्यात आदळलं. संपूर्ण बैलगाडी जोरात आदळली. बाळूच्या विचारांचा धागा तुटला. त्याने सावरत काचरे घट्ट पकडले. समोर नजर गेली आणि त्याच्या लक्षात आलं, गावचं शिवार आता खूप मागे पडलं होतं. समोर सुरू झालं होतं एक अफाट मोकळं माळ रान. चहूबाजूंना नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली ओसाड जमीन. ना शेत, ना झाडी, ना माणूस, ना एखादी झोपडी, फक्त चांदण्यांचा पांढरा शुभ्र उजेड. त्या माळरानाच्या अगदी मध्यभागी 2 प्रचंड आंब्याची झाडं उभी होती, एकमेकांपासून थोड्या अंतरावर. त्यांच्या फांद्या इतक्या विस्तारलेल्या होत्या की दूरवरून पाहताना ती 2 झाडं नसून एखादे 2 महाकाय पहारेकरी शांतपणे उभे आहेत असा भास होत होता. चंद्रप्रकाशात त्यांच्या सावल्या माळ रानावर लांबवर पसरल्या होत्या. त्या झाडांबद्दलच्या कितीतरी गोष्टी त्याने लहानपणापासून ऐकल्या होत्या. रात्री तिथून जाताना कोणाला एक विचित्र बाई दिसली, कुणाला काही सावल्या नाचताना दिसल्या, तर कुणाला झाडावर पांढरी आकृती बसलेली दिसली होती. गावात या गोष्टी रंगवून सांगणारे बरेच होते. बाळू त्यावेळी हसत त्यांची खिल्ली उडवायचा. पण आज त्या निर्जन माळ रानावर तो एकटाच असताना त्या सगळ्या गोष्टी त्याच्या मनात एका मागोमाग एक जाग्या होऊ लागल्या. त्याच्या छातीत नकळत धडधड वाढली. त्याच्या मनात भीती घर करू लागली होती. क्षणभर त्याच्या मनात विचार चमकून गेला. मुख्य रस्त्याने गेलो असतो तर बरं झालं असतं, पण मागे फिरण्यात अर्थ नव्हता. त्याने बैलांचा कासरा ढिला सोडला आणि चाबूक उगारला. बैलांनी पावलांचा वेग वाढवला. गळ्यातले घुंगरू आता अधिक वेगाने वाजू लागले. जशी जशी ती 2 झाडं जवळ येत होती तसा तसा गारवा अधिकच बोचरा होऊ लागला. काही वेळापूर्वी सळसळणारी ज्वारी आता शांत झाली होती. दूरवर कुठेतरी खांबावरील बल्ब लुकलुकताना दिसत होता. जत्रेतील नाचगाण्यांचा धुसर आवाज त्या शांततेत हलका हलका ऐकू येत होता. बाकी सगळीकडे एक नीरव शांतता पसरली होती. अखेरीस बैलगाडी त्या 2 झाडांच्या पुढे निघून गेली. बाळूने हुश्य करत मान वळून मागे पाहिलं. दोन्ही झाडं आता चांदण्यात हळूहळू लहान होत मागे सरकत होती. छ्या, व गाजवीत होतो मी, तो स्वतःशीच म्हणाला. बाळू तसा भेकड नव्हता, पण काही ठिकाणांचा धाक हा धाडशी माणसालाही क्षणभर अस्वस्थ करून जातो. आणि त्या रात्री त्या 2 आंब्याच्या झाडांनी त्याच्या मनात नेमकी तीच अस्वस्थतेची पहिली चाहूल लावली होती. ती 2 आंब्याची झाडे मागे पडून फार तर 2-3 मिनिटे झाली असतील. बाळूच्या मनातली भीती आता हळूहळू ओसरत होती. बैलगाडी पुन्हा नेहमीच्या लयीत धावू लागली होती. त्याने अंगावर ओढलेली रग आणखी घट्ट ओढली आणि एक दीर्घ श्वास घेतला. पण थोडं अंतर पुढे जातो न जातो तोच त्याला भयंकर धक्काच बसला. त्याची नजर समोर खिळली. क्षणभर त्याचा श्वास अडकला. छातीत धस्स झालं. समोर पुन्हा तीच 2 आंब्याची झाडं उभी होती. जशीच्या तशी एकमेकांपासून तितक्याच अंतरावर, त्याच पसरलेल्या फांद्या, त्याच सावल्या, चांदण्यातलं तेच भयान रूप. बाळूने अविश्वासाने डोळे चोळले. पुन्हा पाहिलं. झाडं तिथेच होती. क्षणभर त्याला वाटलं, आपण चुकून मागे तर फिरलो नाही ना? पण तसं होणं अशक्य होतं. रस्ता सरळ होता, कुठेही फाटा नव्हता. त्याने स्वतःच्या मनाला समजावलं. तमाशाच्या नादात कदाचित लक्षात राहिलं नसेल, ही दुसरी झाडं असतील. पण या वाटेवर
दुसरी झाडं मी कधीच पाहिली नाहीत. माझा भास असेल असा विचार करून त्याने बैलांच्या पाठीवर हलकासा आसूड ओढला. बैल पुन्हा धावू लागली. गळ्यातले घुंगरू अधिक वेगाने वाजू लागली. काही क्षणात ती 2 झाडं पुन्हा मागे पडली. यावेळी मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. साधारण 5-10 मिनिटे बैलगाडी तशीच पुढे धावत राहिली. आता आपण त्या जागेपासून बरंच पुढे आलोय या खात्रीने त्याने सहज समोर पाहिलं आणि त्याच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. तीच 2 आंब्याची झाडं पुन्हा अगदी त्याच्या समोर उभी होती. बाळूच्या पायातली ताकदच निघून गेली. घसा कोरडा पडला. हातपाय थरथरू लागले. आता त्याला खात्री झाली होती तो रस्ता चुकला नव्हता, तर तो चकव्यात अडकला होता. लहानपणापासून ऐकलेल्या कितीतरी गोष्टी एका क्षणात डोळ्यासमोरून सरकल्या. चकव्यात अडकलं की रात्रभर माणूस त्या जागी फिरतो. पहाट होईपर्यंत वाट सुटत नाही. तो कितीही धावला तरी त्या जागी परत येतो. त्यावेळी तो या गोष्टी ऐकून हसायचा, पण आज त्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर जिवंत उभ्या होत्या. त्याने घाईघाईने कासरे खेचले. बैलगाडी जागच्या जागी थांबली. पण त्यापेक्षाही भयानक गोष्ट म्हणजे बैल जणू स्वतःच थांबली होती. दोघांचे कान ताठ झाले होते. नाकपुड्या फुगल्या होत्या. ते भेदरल्यासारखे फुरफुर करत झाडाकडे एकटक पाहत होते. जणू कुणीतरी तिथे उभं होतं. बाळूचा धीर सुटत चालला होता. सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. सगळं काही चिडीचूप झाल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात झाडाच्या बुंद्याजवळ अचानक ज्वाळाचा भडका उडाला. जणू काहीतरी जमिनीखालून बाहेर आग फेकत होतं आणि पुढच्या क्षणी ती आग विझली. बाळू अजून सावरतही नव्हता. पुन्हा तीच ज्वाला, पुन्हा अंधार, पुन्हा काही क्षणांनी तसाच जाळ. 4-5 वेळा तोच प्रकार घडला. प्रत्येक वेळी आग क्षणभर पेटायची आणि लगेच अंधार तिला गिळून टाकायचा. मग पुन्हा मृत शांतता. त्या कडाक्याच्या थंडीतही बाळूच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्याचं शरीर थरथरू लागलं. त्याला मोठ्याने ओरडावंसं वाटलं, पण भीतीने घसा कोरडा पडला होता की तोंडातून शब्दच फुटेना. आणि तेव्हाच बैलगाडीच्या अगदी खालून एक मंद दाबलेली गुरगुर त्याच्या कानावर आली. जसा एखादा हिंस्त्र पशु शिकार दिसल्यावर घशातून आवाज काढतो, तशी ती गुरगुर इतकी जवळून येत होती की क्षणभर बाळूला वाटलं बैलगाडी खाली काहीतरी त्याच्याकडे पाहत उभा आहे. बाळू क्षणात सावध झाला. तो गाडीतच चटकन उठून दोन्ही पायावर बसला. गुरगुरण्याचा आवाज अजूनही येत होता. त्याने खाली वाकून बैलगाडीच्या लाकडी फळ्यांमधल्या फटीतून डोकावलं. खाली काळाकुट्ट अंधार पसरला होता. चंद्रप्रकाश गाडीखाली पोहोचत नव्हता. कितीही डोळे ताणून पाहिलं तरी काहीच दिसेना, पण आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होता. मंद, दाबलेला आणि अंगावर काटा आणणारा. जणू काही गाडीच्या चाकांमध्ये कोणीतरी दबा धरून बसलं होतं. बाळूने गाडीच्या पुढच्या बाजूने वाकून पाहिलं. तिथेही काहीच नव्हतं. मग दुसऱ्या बाजूने पाहिलं, तरीही काहीच दिसेना. पण गुरगुरनं थांबत नव्हतं. उलट प्रत्येक क्षणागणिक ते अधिक जवळ येत होतं. भीतीने त्याचा घसा कोरडा पडला. त्याने बैलांचा कासरा हलकेच मोकळा सोडला, पण दोन्ही बैल जागच्या जागी खिळल्यासारखे उभे होते. त्यांनी एक पाऊलही पुढे टाकलं नाही. त्याने पुन्हा कासरे जोरात हिसकावले, तरी काहीच हालचाल नाही. आता तो चिडला. त्याने चाबूक उचलला आणि सपासप 2 फटके बैलांच्या पाठीवर ओढले. नेहमी एखादा हलकासा फटका जरी बसला तरी भराभर चालणारे ती खिलारी बैल आज मात्र
निर्जीव पुतळ्यासारखे उभे होते. त्या क्षणी ती गुरगुर अधिक स्पष्ट झाली. आता तर ती अगदी बैलांच्या माने जवळून येत असल्याचा भास होत होता. बाळूने घाबरत पुन्हा चाबूक उगारला आणि पुढच्या क्षणी दोन्ही बैलांनी एकदम आपल्या माना मागे फिरवल्या. त्यांच्या डोळ्यातला नेहमीचा शांत भाव पूर्णपणे नाहीसा झाला होता. चंद्राच्या फिकट उजेडात त्यांचे डोळे पांढरे शुभ्र दिसले. त्यांच्या नाकपुड्या फुगल्या होत्या. ओठ किंचित मागे सरकल्यामुळे दात चमकत होते आणि तो गुरगुरण्याचा आवाज स्पष्टपणे त्यांच्याच तोंडातून येत होता. दोन्ही बैल त्याच्याकडे रोखून पाहत हिंस्त्र प्राण्यासारखे गुरगुरत होते. त्या दृश्य पाहून बाळूच्या काळजाचा ठोका चुकला. त्याला हे खरं घडत होतं की हा निव्वळ भास होता हेच कळेनासं झालं. त्याच्या हातातला चाबूक गळून पडला. अंगातली सगळी शक्ती एका क्षणात निघून गेली. तो धाडकन गाडीतच कोसळला. दोन्ही हातांनी कानं झाकून त्याने डोळे खट्ट मिटून घेतले. यात किती वेळ गेला हे त्याला कळलेच नाही. जेव्हा त्याने हळूहळू डोळे उघडले तेव्हा समोरचं दृश्य पूर्ण बदललं होतं. तो बैलगाडीत नसून तमाशाच्या फडात येऊन बसला आहे. समोर रंगमंच उजळून निघाला होता. पेट्रोमॅक्सच्या पिवळसर प्रकाशात रंगीबेरंगी साड्या नेसलेल्या नृत्यांगना लयबद्ध ठेक्यावर नाचत होत्या. ढोलकीचा कडकडाट आसमंत दणानून सोडत होता. घुंगरांचा मंजूळ नाद कानावर भरत होता. आजूबाजूला बसलेली माणसं टाळ्या वाजवत होती, शिट्ट्या मारत होती. काहीजण हवेत नोटा उधळत होते. क्षणभर बाळू भारावून गेला. तो स्वतःशीच पुटपुटला, जायला मी तर त्या माळावर होतो, मग इथं कसा आलो? त्याचं भान हरपलं. तोही इतरांसारखा शिट्ट्या मारू लागला. तमाशाच्या रंगात तो इतका रंगून गेला की काही वेळापूर्वी घडलेला सगळा प्रकार तो विसरून गेला. पण तो मोहक देखावा फार काळ टिकला नाही. नकळत ढोलकीचा ठेका मंदावू लागला. घुंगरांचा मंजूळ नाद बेसूर झाला. टाळ्यांचा आवाज विरत गेला आणि त्या जागी एक विचित्र किरकिर किनकिन कानात घुमू लागली. पेट्रोमॅक्सचा प्रकाश फिकट होत गेला. रंगमंचावरचा उजेड जणू कुणीतरी हळूहळू गिळत होतं. क्षणाक्षणाला अंधार दाटत गेला. बाळूने आजूबाजूला पाहिलं. काही क्षणापूर्वी आनंदाने जल्लोष करणारी माणसं आता दिसेनाशी झाली होती. त्यांच्या जागी काळ्या भोर सावल्या उभ्या होत्या. त्या सावल्या न हलता फक्त त्याच्याकडे पाहत होत्या. त्याच्या छातीत धडधड वाढली. त्याने पुन्हा रंगमंचाकडे पाहिलं आणि त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. काही क्षणापूर्वी नाचणाऱ्या त्या सुंदर नृत्यांगना आता तिथे नव्हत्याच. त्यांच्या जागी पांढरी शुभ्र मानवी सांगाडे ताल धरून नाचत होते. तेच ठुमके, तोच ताल. पण आता त्यांच्या अंगावर मांस नव्हतं, त्वचा नव्हती, फक्त कोरडी शुभ्र हाडं. नाचताना ती हाडं एकमेकांवर आपटत होती आणि त्यातून एक भयानक खडखड आवाज निर्माण होत होता. त्यांच्या कवट्यांचे जबडे विचित्रपणे उघडझाप करत होते. रिकाम्या डोळ्यांच्या खोबणीतून काळी कुट्ट पोकळी त्याच्याकडे एकटक पाहत होती. त्या प्रत्येक सांगाडीची नजर जणू त्यालाच शोधत होती. बाळूच्या अंगातलं रक्त गोठलं. तो मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागला, पण शरीर हलत नव्हतं. त्याच वेळी त्या सगळ्या सांगाड्यांनी एकदम नाचणं थांबवलं. सगळ्यांच्या कवट्या एकाच वेळी त्याच्याकडे वळल्या. क्षणभर
मृत शांतता पसरली. आपले लाकडासारखे हात पुढे करून ते सगळे त्याच्याकडे सरकू लागले. बाळूने दोन्ही हातांनी कानं झाकली, डोळे घट्ट मिटले आणि जीवाच्या आकांताने किंचाळला. त्या किंकाळीसोबत जणू सगळंच तुटून पडलं. ढोलकीचा आवाज नाहीसा झाला, सांगाडे नाहीसे झाले, सावल्या नाहीशा झाल्या. सगळीकडे पुन्हा शांतता पसरली. काही वेळाने त्याने धीर करून डोळे उघडले. दूरवर चांदण्याच्या उजेडात त्याची बैलगाडी एकटीच उभी होती. तो जीवाच्या आकांताने तिच्याकडे धावत सुटला. तो धापा टाकत गाडीत चढला. थरथरणाऱ्या हातांनी कासरे पकडले आणि बैलगाडी गावाच्या दिशेने वळवली. यावेळीही बैल सैरावैरा धावू लागले. जणू त्या जागेतून पळून जाण्याची घाई त्यांनाही झाली होती. त्यांच्या गळ्यातले घुंगरू आता मंजूळ न राहता धोक्याची घंटी वाजावी तसे घणानत होते. पण कितीही वेळ गेला तरी वाट संपत नव्हती. माळरान तसंच पसरलेलं होतं. अधूनमधून चांदण्याच्या उजेडात त्याला त्या आंब्याच्या झाडाखाली पुन्हा तेच सांगाडे गोल गोल फिरत नाचताना दिसायचे. कधी ते हसायचे, कधी त्यांच्या हाडांची खडखड दूरवर ऐकू यायची, तर कधी तोच गुरगुरण्याचा आवाज कानाशी येऊन आदळायचा. मध्येच दोन्ही बैल विचित्रपणे माना मागे वळवून त्याच्याकडे पाहायचे आणि बाळूच्या छातीत पुन्हा धस्स व्हायचं. हा भयानक खेळ किती वेळ चालला याचा कोणालाच अंदाज नाही. पोटातलं अन्न केव्हाच संपलं होतं. घसा कोरडा पडून जीव कासावीस झाला होता. डोळे जड झाले होते. भीतीने आणि थकव्याने त्याची विचार करण्याची शक्ती संपली होती. शेवटी त्याचा धीर पूर्णपणे खचला. त्याने बैलगाडी तिथेच सोडून दिली आणि वाट दिसेल त्या दिशेने उघड्या माळ रानावर जीवाच्या आकांताने धावू लागला. धावताना त्याचं धोतर कुठेतरी निसटलं. डोक्यावरचा फेटा केव्हाच उडून गेला. काटेरी झुडपात अडकून सदरा जागोजागी फाटला. अंगावर फक्त बंडी उरली होती. पायात काटे रुतत होते, दगड लागत होते, अंग रक्तबंबाळ झालं होतं. पण त्याला त्याचं भान उरलं नव्हतं. तो फक्त धावत होता. कुठे, का आणि किती वेळ हे त्याला माहीत नव्हतं. शेवटी अंगातला उरला सुरला त्राण संपला. डोळ्यासमोर काळोख दाटला. पाय अडखळले आणि पुढच्या क्षणी तो धाडकन त्या थंडगार जमिनीवर कोसळला. सकाळ झाली. नेहमीप्रमाणे गावातील दोघे तिघे शेतात गुराढोरांना चारापाणी करायला शेण काढायला निघाले होते. पडीक माळ रानातून जात असताना त्यांना दूरवर एक बैलगाडी बेवारस उभी दिसली. एवढ्या सकाळी त्या निर्जन माळावर बैलगाडी पाहून त्यांना संशय आला. ते घाईघाईने तिकडे गेले. जवळ जाऊन पाहतात तर बैलगाडीपासून थोड्याच अंतरावर बाळू उघडा नागडा, अंगावर ओरखडे, कपडे फाटलेले आणि पूर्ण अस्ताव्यस्त अवस्थेत निपचित पडलेला होता. त्यांनी त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. तोंडावर पाणी मारलं, हाका मारल्या, पण बराच वेळ त्याच्या शरीरात कसलीच हालचाल झाली नाही. इतक्यात अचानक तो दचकून उठून बसला आणि घाबरलेल्या माणसासारखा भूत भूत एवढंच ओरडू लागला. त्याचे डोळे विस्फारले होते. श्वास जोराने सुरू होता आणि भीतीने त्याचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. थोडं पाणी पाजल्यानंतर त्यांनी रात्री घडलेला सगळा भयानक प्रकार तुटक्या फुटक्या शब्दात सांगितला. त्याचं बोलणं ऐकून त्या दोघा तिघांच्या अंगावरही शहारे उभे राहिले. पण पुढच्याच क्षणी बाळूच्या शरीराला जोराचे आचके बसू लागले. त्याचे डोळे पांढरे पडले, तोंडातून फेस येऊ लागला आणि काही क्षणातच त्याने त्यांच्या डोळ्यासमोर अखेरचा श्वास घेतला. भीतीने आणि रात्रभर झालेल्या त्या अमानवी छळाने सोंगाड्या बाळूचा शेवट झाला होता.
त्याच्या जाण्याने संपूर्ण गावाने हळहळ व्यक्त करत सोंगाड्या बाळूला अखेरचा निरोप दिला. त्याची मोडकळीस आलेली बैलगाडी अनेक वर्षे त्या माळ रानावर पडून होती. ती 2 आंब्याची झाडंही वर्षानुवर्ष तिथेच उभी होती. म्हणतात की त्यानंतर अनेक पौर्णिमेच्या रात्री काही लोकांना त्या माळ रानावर पांढऱ्या सदऱ्यातला एक माणूस सैरभैर फिरताना दिसायचा. हळूहळू लोकांनी रात्रीच्या वेळी त्या वाटेने जायचं बंद केलं. आजीची गोष्ट संपली, पण तिचा प्रत्येक शब्द माझ्या मनात कायमचा कोरला गेला. पुढे मोठा झाल्यावर साधारण 2019-20 साली मी स्वतः त्या यात्रेला गेलो होतो. मुद्दाम त्या जागेही जाऊन आलो, पण ती 2 आंब्याची झाडं तेव्हा तिथे नव्हती. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ती खूप वर्षापूर्वी तोडण्यात आली होती. कारण नेमकं काय हे कोणालाच माहीत नव्हतं. काहीजण म्हणाले झाडं कुजली होती म्हणून तोडली. मित्रांनो, चकवा आजही अनेकांना लागतो असं गावाकडचे जुने लोक सांगतात. तो खरंच एखादी अदृश्य शक्ती असतो की भीतीने निर्माण झालेला भास, हे सांगणं कठीण आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, भीती जेव्हा मनावर ताबा मिळवते तेव्हा माणूस बाहेरच्या रस्त्यांपेक्षा स्वतःच्या विचारातच जास्त भरकटत जातो. कदाचित हाच खरा चकवा असावा. समाप्त. तर मित्रांनो, आजची कथा इथेच संपते. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंट मी आवर्जून वाचतो. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच कुटुंबियासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच आणखी थरारक, रहस्यमयी आणि अंगावर शहारे आणणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या आणि तितक्याच रहस्यमय कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.